नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात? सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा गौरव दिन. या स्वातंत्र्याच्या दिवशी आपण एक विचार करूया. खरं म्हणजेच विचार असा की खरं स्वातंत्र्य काय आहे? म्हणजेच शरीर, मन आपलं जर आजारी असेल, तर मग आपण मोकळं जीवन जगतो का? तर या व्हिडिओत आपण जाणून घेऊया 5 अशा गोष्टी की जे आपलं आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त पडेल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत आपण स्वतः निरोगी राहून, स्वतः आरोग्य प्राप्त करून दुसऱ्यांना कसं देऊ, यावर जाणून घेऊया. तर स्वातंत्र्य म्हणजे आरोग्य स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय किंवा सामाजिक स्वातंत्र्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक स्वातंत्र्य हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण आज ज्या बऱ्याच आजारांना समोर जात आहेत, तर आपण आज डायबिटीज, रक्तदाब, चिंता, लठ्ठपणा, ओव्हरवेट अशा आजारांनी बांधले गेलोय. तर ही गुलामगिरी आपल्याला जर थांबवायची असेल, तर आपल्याला आरोग्याचं स्वातंत्र्य मिळवणं गरजेचं आहे. तर चला आजपासून सुरुवात करूया. आजपासून एक नवीन संकल्प घेऊया, की जेणेकरून आपण ह्या दुर्धर आजारापासून कोसो शेकडो दूर जाऊ. मी तुम्हाला 5 अशा टिप्स सांगणार आहे, की जेणेकरून ज्या आपल्याला पुढच्या 15 ऑगस्ट पर्यंत फॉलो करायच्या आहेत. त्यातले नंबर 1, सकाळी सुरुवात करायची चालण्यानं. दररोज किमान 30 मिनिटे चालणं तुमचं मेंदू, हृदय आणि मूड सुधारते. मग त्यामध्ये तुम्ही चालू शकतात, पळू शकतात, डान्स करू शकतात. 30 मिनिट हेल्थ ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी ज्याणेकरून तुम्हाला फ्रेशनेस येईल. दुसरं आहे फास्ट फूडला, जंक फूडला आपल्याला बंद करायचंय. चुकीचा आहार घेणं आपल्या आहारातून टाळायचं आहे. तर पॅक बंद, जंक फूड पासून आपण सुटका मिळवायची. तर मग त्यानंतर काय खायचं? तर त्यानंतर आपण ताजं आणि घरी बनवलेलं नैसर्गिक पद्धतीनं ते आहार घ्यायचा आहे आपल्याला. तिसरी गोष्ट आपल्याला अशी करायची आहे, की डिजिटल गुलामगिरीतून आपल्याला मुक्त व्हायचंय. डिजिटल गुलामगिरी म्हणजे काय? मोबाईल, आता बरेच जण मोबाईलचा खूप सारा वापर करतात. तर स्क्रीन टाईम त्यांचा वाढलेला असते. तर तो मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करायचा आणि त्याला बदल काय करायचा आहे? तर आपण ध्यान, प्राणायाम करायचे, चांगली पुस्तकं वाचायची. त्याच्यामुळं काय होईल? पुस्तकं वाचल्यानं तुमचा वेळ सुद्धा जाईल, तुम्हाला ज्ञान पण भेटेल आणि तुमच्या आरोग्यासाठी ते चांगलं बी राहील. मोबाईल पासून जे दुष्परिणाम होते त्याच्यापासून तुम्ही दूर राहाल. 4 नंबरला आपल्याला असं करायचंय, की नियमित आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यायची, हेल्थ चेकअप करून घ्यायचंय, की वेळेवर आपण सर्व गोष्टी, सर्व चेकअप केलं पाहिजे. आपण स्वतःकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर योग्य वेळी तुम्ही योग्य टेस्ट करून घ्या. 5 नंबरला आहे आपल्याला मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायचंय. मन शांत ठेवायचंय. आता मन शांत ठेवण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला? तर त्यासाठी मेडिटेशन करावं लागणार आहे. तर 10 मिनिटं मेडिटेशन करायचंय. 5 अशा गोष्टी जर आपण केल्या, आरोग्याच्या क्रांतीकडे आपण वाटचाल करायला सुरुवात करू. चला तर एक संकल्प करूया आजच्या स्वातंत्र्य दिनी स्वतःच्या आरोग्याचं स्वातंत्र्य मिळवण्याचं. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्हाला जर उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.